गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅथमॅटिक्स बघत आहोत आणि मॅथमॅटिक्स हे येणाऱ्या पोलीस भरतीसाठी आणि इतर सर्व ज्या काही स्पर्धा परीक्षा होणार आहेत त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्यामुळे आपण सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण प्रॅक्टिसच्या माध्यमातून हा मॅथमॅटिक्स शिकत आहोत. तर पहिलं उदाहरण बघा. पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? नंबर 1. पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? तर त्यांनी ही 4 पर्याय दिलेले आहेत. नंबर 1 3/4, नंबर 2 2/3, नंबर 3 4/5 आणि नंबर 4 6/7. आता त्यांनी सांगितलं पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता. तर आपल्याला हे जे 4 पर्याय दिलेले आहेत या 4 पर्यायापैकी सर्वात लहान कोणता अपूर्णांक आहे तर तो आपल्याला ओळखायचा आहे. तर हा कशावरून ओळखायचा की ज्या अपूर्णांकामध्ये छेद आणि अंश ह्यामध्ये 1चा फरक असतो तर त्याच्यातली जो काही सर्वात लहान दिसत असेल आपल्याला तर तो अपूर्णांक कोणता असतो? सर्वात लहान अपूर्णांक असतो. छेद आणि अंश याच्यामध्ये 1चा फरक असतो तर त्यातला कोणता आहे? मग आता हे बघा, प्रत्येकामध्ये 1चा फरक आहे म्हणजेच 2/3 हा सर्वात लहान अपूर्णांक आहे. नंबर 2 हे सर्वात लहान अपूर्णांक बरोबर 2/3. दुसरं उदाहरण बघा. 7/8 च्या 2/3 ला कितीने भागले असता? 2 हे उत्तर येईल. तर पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे बघा त्याच्यातला. 7/12, नंबर 2 12/7, नंबर 3 24/7, नंबर 4 7/24. 7/8 ला कितीने भागले असं सांगितलं त्याने की 7/8च्या 2/3 ला कितीने भागले असता उत्तर 2 येईल. आपल्याला काय सांगितलं त्यांनी? उत्तर किती आलं पाहिजे? 2 आलं पाहिजे. तर पर्याय क्रमांक 1 दिला आहे 7/12, 12/7, 24/7 आणि 7/24. 7/8 गुणिले 2/3 भागिले x. याला सांगितलं कितीने भागला असता तेवढा भागाकार येईल. कितीने भागले असता म्हणजे xने भागले असता भागाकार किती येईल? 2 आहे. 2 हे उत्तर येईल. आता इथं 2 1 2 2 चौक 8
मग किती आले हे 7 7/12 भागिले x बरोबर 2. म्हणून x काय येईल, x बरोबर 7/12. x बरोबर 7/12 7/12 भागिले x बरोबर 2. म्हणून आता हे याला काय होतील, हे x बरोबर 7/12 गुणिले 2 म्हणजेच हे 12 दोन्ही 7 1 7 आणि 12 दोन्ही 24 म्हणजे 7/24. तर 7/24 किती आलेला आहे, 7/24 हा आपला पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आलेलं आहे. नेक्स्ट बघा, नंबर 3. 3/7 3/7 मध्ये 3/7 मध्ये 3/7 3/7 किती वेळा मिळवावेत किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज 3 येईल, म्हणजे बेरीज 3 येईल. नंबर 1. सहा. नंबर 2 7. नंबर 3 5 आणि नंबर 4 4. तर आता आपल्याला ह्या 3/7 मध्ये 3/7 किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज किती मिळेल आपल्याला, 3 मिळेल. तर त्याचं स्पष्टीकरण बघू आपण. तर याचं काय केलं आपण, त्या छेद भागिले अंश याचं आपण एक सूत्र ठरवलेलं होतं. काय होतं ते सूत्र, छेद भागिले अंश गुणिले उत्तर बरोबर 1. या सूत्रामध्ये आपल्याला ते टाकायचं होतं. टाकल्याच्या नंतर आपल्याला कोणती किंमत मिळते आपल्याला, तर आपल्याला ही किती वेळा म्हणजे किती 3 ही बेरीज किती मिळून जाते आपल्याला. तर मग 7/3 गुणिले 3 बरोबर -1 तर याचं उत्तर मिळालं आपल्याला 3 1 3. मग किती राहिली, 7 गुणिले 1 बरोबर 6. 6 हे आपलं उत्तर येऊन जाईल. तर किती पर्याय क्रमांक 6 हा आपला उत्तर आलेला आहे. आता याचं उत्तर कसं काढायचं याला लक्षात तुमच्या, नंतरचं बघू उदाहरण.
1/8 1/8 मध्ये 1/8 मध्ये 1/8 1/8 किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज 5 येईल. पर्याय क्रमांक 1 13, नंबर 2 16, नंबर 3 39 आणि नंबर 4 40. एक छेद आठ मध्ये आपल्याला 1/8 किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज आपल्याला 5 येईल. त्याची बेरीज किती आली पाहिजे? 5 येईल. भागिले x/8 बरोबर 5. एक छेद 8 या दोन्हीची आपल्याला काय करावं लागेल? सुरुवातीला ही बेरीज करावं लागेल. म्हणजे बेरीज केल्याच्यानंतर आपल्याला काय मिळून जाईल? आपल्याला उत्तर हे 5 येईल. तर बघा आता काय करायचं? x आणि 1 म्हणजे हे x आता छेद समान असल्यामुळं आपल्याला 8 लिहित म्हणजेच 5 बरोबर. मग आता x ची किंमत काढायची आपल्याला. x बरोबर किती येतील? मग आता हे भागिलेले जे 5 आहेत हे 8 आहेत तर हे इकडे गेल्यावर काय होतील? गुणिले होतील. 5 गुणिले 8 म्हणजेच x बरोबर 40. 40 हे काय आलं आपलं? हे उत्तर आलेलं आहे. म्हणजे याच्यातला पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला उत्तर आलेलं आहे. 1/8 मध्ये 1/8 किती वेळा मिळवले याच्यानंतर? उत्तर हे 5 येईल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. म्हणून आपल्याला याचं उत्तर किती आलेलं आहे? x बरोबर xची किंमत काढली तर याचं 40 हे उत्तर बरोबर आलेलं आहे. आलं लक्षात की कसे हे मिळवायचे म्हणून? एक उदाहरण घ्या आणखी. तीन पूर्णांक 1/2 आणि 3.1/2 यांचा गुणाकार किती येईल? यांचा गुणाकार किती येईल? यांचा काय करायचं? आपल्याला गुणाकार करायचा. तर पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे. 15 त्यांचा गुणाकार दिला आहे 1, नंबर 2 9.1/2 नंबर 3 9.1/4 9.1/4 आणि नंबर 4 12.1/4. तर या 4 पर्यायापैकी आपल्याला हे एक उत्तर काढायचं आहे. तर मग काय करावं लागेल आपल्याला? आता या दोन्हीचं काय करावं लागेल? गुणाकार करावं लागेल. ह्या अपूर्णांकाचा आणि ह्या अपूर्णांकाचा आपल्याला काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे. मग त्याच्यातून हे गुणाकार केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? ह्या 4 पर्यायापैकी एक उत्तर मिळून जाईल. आता तुम्ही जशी बेरीज केलेली आहे या अपूर्णांकाची बेरीज केली तुम्ही त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं? इथं गुणाकारसुद्धा करायचा आहे. 3.1/2 गुणिले 3.1/2 या दोन्हीचा काय करायचं? आपल्याला गुणाकार करायचा आहे. गुणाकार करून घेऊ आपण. 3 दोन्ही 6, 6 आणि 1 7 म्हणजे 7/2 गुणिले 3 दोन्ही 6, 6 आणि 1 7, 7/2
म्हणजेच 7 7 49 आणि बेदोनी 4. 7 7 49 आणि बेदोनी 4 हा जरा काय झाला त्याचा गुणाकार झाला. तर 49/4. तर याला कसं करावं लागणार आपल्याला, याला संक्षिप्त करायचं होतं आपल्याला पुन्हा परत. ह्या अपूर्णांकाला आपण काय करायचं, संक्षिप्त करायचं. संक्षिप्त कसं करू शकतो, म्हणजेच पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये याचं रूपांतर करायचं. तर 49/4 आता कितीने याला भाग जाईल, 4 1 हे 4 लिहून टाकायचं. 4 1 4 आणि 4 1 4 4 2 8 खाली किती राहिला 1 म्हणजेच 12.1/4. 12.1/4 हे आपलं काय आलेलं आहे, उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 4. आलं लक्षात तुमच्या सर्वांच्या. मी आशा करतो की हे सर्व गणितं तुमच्या लक्षात आलेले आहेत. तुम्ही ह्या व्हिडिओला काय करा, तुमच्या सर्वांना नातेवाईकांना शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा लिहा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला.